प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळेला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे हे देखील उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? नाही, आज जिल्ह्यातल्या महायुतीचे बहुसंख्य आमदार, माजी आमदार, प्रमुख नेते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच बहुतांश नगराध्यक्ष यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मला खात्री आहे की महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांच्या, सर्व नेत्यांच्या, सर्वांच्या सहकार्यानं ही निवडणूक त्या ठिकाणी पार पडेल आणि विजय होण्याची मला अपेक्षा आहे। पण भाजपात आपण बघितलं की थोडीशी नाराजी नाट्य होतं। आपण कदम, सत्यजित कदम जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती, त्यांची कशी समजूत काढणार काय? नाही, साहजिकच आहे, शेवटी पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार हा सर्वांना आहे। लोकशाही प्रक्रिया आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उमेदवारी मागितली। आमचंही मागं आठवड्याभरापूर्वी बोलणं झालं होतं। शेवटी मी म्हटलं तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही प्रयत्न करा, तो काही विषय नाही। उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्यामुळं त्यांनी उमेदवारी मागण्यामध्ये काही गैर नाही। परंतु मला खात्री आहे मी संध्याकाळी त्यांची भेट घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल। शेवटी पक्ष म्हणून आता आम्ही सर्व एकत्र असताना पक्षाचा उमेदवार विजय करण्याला त्यांचा देखील हातभार लागेल अशी मला खात्री आहे। दुसरीकडे की सचिन जगताप जे आहे म्हणजे राष्ट्रवादीचे, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला होता, त्यांच्या संख्या काही संपर्क झाला की किंवा काय? नाही, आता पालकमंत्री महोदयांनी मगाशी उत्तर दिलं ना, त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीमध्ये सर्व आम्ही एकत्र येऊन एक विचाराने ही निवडणूक पार पाडू आणि भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा एक आमदार विधान परिषदेमध्ये जाईल, हे सर्वांचीच त्या दृष्टीने प्रयत्न राहतील अशी मला खात्री आहे। खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके देखील आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मला त्या बाबतीत काय खूपशी मी आता चर्चा आपल्याकडनंच ऐकतोय, मला एवढी माहिती नाही, परंतु ते माझे जुने सहकारी आहेत। तर शेवटी निवडणूक त्यांच्या पक्षाची काय धोरण असतील मला माहीत नाही, पण ते त्यांचा विषय आहे। काँग्रेसला गेली होती आणि तसं असताना देखील ते आता उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तुमची कुठे कोंडी करण्याचा प्रयत्न करताय की काय? म्हणजे आता निवडणूक आहे, शेवटी आता मी काय आज महाविकास आघाडीचा घटक नाही आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या पक्षांमध्ये काय नेमकं त्यांच्या अंतर्गत काय संवाद आहे याबद्दल मी सांगणं योग्य नाही किंवा मला माहीत देखील नाही त्याच्याबद्दल काय। तुमचे मित्र आहेत खासदार, काही तुमचं म्हणजे तुम्ही बोलणार की काय? बघू, मला आता मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही ना, शेवटी त्यांचा पक्ष आहे, ते आमचे व्यक्तिगत संबंध जरी असले तरी आज आम्ही शेवटी वेगळ्या राजकीय विचारांबरोबर आहोत। आमचे व्यक्तिगत संबंध तितकेच पहिलेही चांगले होते, पुढे राहतील। शेवटी आता त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या महाविकास आघाडीची भूमिका असेल त्या पद्धतीने ते निर्णय घेतील, परंतु त्यामध्ये मी काय आता बोलू शकणार नाही त्याबद्दल काय। या सगळ्या प्रक्रियेदरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, मामा जयंत पाटलांचा काही फोन वगैरे किंवा काय संवाद? नाही, आमचा नाही काय संवाद काय। तर निश्चित आपण बघतो की प्राजक्त तनपुरेने आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्या ठिकाणी ते विजयाचा विश्वास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।